जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा। जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध मिळत नसल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिला असून त्यांनी आज काही रुग्णांची भेट घेतल्यानंतर हा इशारा दिलाय। जालना येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्णांची हेडसांड थांबत नाही। तेथे दाखल होणाऱ्या रुग्णांना वारंवार वेगवेगळ्या कारणावरून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात येते। त्यामुळे संतप्त झालेल्या काही रुग्णांनी याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांना दिली। विजय लहाने यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध कक्षांची पाहणी करत तेथील आढावा घेतलाय। तसेच त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिलाय, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे विजय लहाने यांनी बोलताना दिली। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास जालना। सर मला विजय लहाने बोलतो सर, वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा अध्यक्ष जालना। आपल्याकडे एक पेशंट ऍडमिट आहे पहा, ससाने म्हणून, ससाने, हा त्याच्या संदर्भामध्ये आलो आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते आम्ही। ते 9 दिवसापासून आपल्याकडे ऍडमिट आहे सर, आणि आपल्याला आरोग्य मंत्र्यांना फोन केला होता। तर त्या पीडित कुटुंबाचं असं म्हणणं आहे, ते ऍडमिट आहे त्या पेशंटचं असं म्हणणं आहे की बाबा त्याचा राग धरून आमच्यावर दुर्लक्ष केलं जाते, आम्हाला रिफर केलं जाते। हो ना, नाही पण सर पेशंटची प्रकृती जरासं गंभीर आहे, त्याच्यानंतर त्याची पेशंटच्या यायची अवस्था नाही त्या लोकांची, त्यांच्या घरून कोणी त्याला डबा आणत नाही, परेशानी, लेकरं बारीक आहे आणि आता जास्त परेशानी होईल सर। त्याची तुम्ही आमचं म्हणणं होतं त्याला आरोग्य मंत्र्यांना जर सांगितल्यानंतर होत नाही तर एवढं काय अडचण आली नेमकी? पण त्याला रिफर नका करू सर, एक तर ते शहागडचं पेशंट आहे, हा शहागडचं पेशंट आहे, आणि शहागडचं पेशंट इथून तुम्ही जर संभाजीनगरला त्याला ट्रान्सफर करू म्हटल्यानंतर मग इथं आपलं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, एवढा बरं नाही सर, जरा लवकर करा त्यांच्यावर। ठीक आहे लहाने साहेब, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला व्हिजिट केली, कुठल्या समस्या आहे आणि काय आढळून आले तुम्हाला या दरम्यान? आम्हाला पेशंटच्या नातेवाईकांना शहागेंचं पेशंट आहे, या ठिकाणी आम्हाला त्यांना कॉल करून परवाही कॉल केला होता आणि कालही कॉल केला होता, पण आम्हाला वाटलं नॉर्मल काही प्रॉब्लेम असेल। पण आता पेशंटच्या नातेवाईकांना आम्हाला इथं आले, बोलून घेतलं आणि आम्ही आता इथं आलो वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते। तर आम्हाला असं या ठिकाणी दिसून आलेलं आहे की पेशंटच्या नातेवाईकाने आरोग्य मंत्र्याला या ठिकाणी कॉल करून इथल्या सीएससी बोलणं करून दिलं, आणि ते पेशंट 11 दिवसापासून या ठिकाणी ऍडमिट आहे, त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, आणि ते पेशंट पाय फ्रॅक्चर झालं त्यांना आरोग्य मंत्र्याला त्याच्या नातेवाईकांना फोनवर सीएस संग बोलणं करून दिलं। त्या रागाच्या कारणाने इथल्या काही नालायक लोकांनी, इथल्या कर्मचाऱ्यांनी, डॉक्टर लोकांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं सीएसचं सांगणं, आणि त्याची हलगर्जीपणाने त्याला इथून आज 11 दिवसानंतर त्याला इथून ट्रान्सपोर्ट केलं, म्हणजे त्याला रिफर केलं। आम्ही आता इथं वंचितचे कार्यकर्ते त्यांची सगळी माहिती घेऊन आता सीएसला कॉल करून आम्ही सांगितलं की बाबा ते पेशंट इथंच ऍडमिट करा आणि त्याचा इथंच इलाज करा। त्याला सांगलं जातं की बाबा आपल्या इथल्या मसनी बंद आहे, एक्सरेच्या मसनी बंद आहे, असं सांगून त्याला इथून रिफर करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। अगर 2 दिवसामध्ये हे पेशंटचा जर इथं इलाज नाही केला तर या सीएसच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहणार। थँक्यू।